तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर येते। 11 आणि 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची निराशा होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या मंत्र्यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही, तेव्हा महायुतीच्या तीनही पक्षांची मंत्र्यांच्या नावावर चर्चा होईल, तिथून ही यादी केंद्राकडे जाईल, तिथून मंजुरी मिळण्यासाठी लागणारा वेळ पाहता मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे 11 आणि 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्ह दुसर आहेत। तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर येते। 11 आणि 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची निराशा होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या मंत्र्यांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही, तेव्हा महायुतीच्या तीनही पक्षांची मंत्र्यांच्या नावावर चर्चा होईल, तिथून ही यादी केंद्राकडे जाईल, तिथून मंजुरी मिळण्यासाठी लागणारा वेळ पाहता मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे 11 आणि 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्ह दुसर आहेत।